खरंच यांच्यासाठी गरम पाणी दिलं नव्हतं. अहो हे केवढं गरम पाणी आहे, यात उतरले तर काय होईल माझं? मी भाजून निघेलो. भाजलीस तरी चालल. कामिनीबाईंना भाजलंस ना, मग तुला बी भाजू दे. चल उतार टोपात, उतारती कराय. अहो तुम्हाला कळत कसं नाहीये? तुम्ही यांच्या बोलण्यावरून मला. उतर म्हणलं ना, चल उतार. जनकराव, अहो तशी ऐकायची नाही ती. तुमची शपथ घाला तिला, मग कशी चटकन ऐकते की नाही बघा. हा, हे बी खरंच आहे. गंगाई, उतर टोपात. माझी शपथ आहे तुला. आईनं बाबांना जे वचन दिलंय त्यामुळे ती काही बोलू शकत नाही. एका क्षणात मी त्या कामिनीला चांगलाच धडा शिकवला असता, पण या वचनामुळे काय करावं कळतच नाहीये. ए गंगाई, बघत काय बसलीस? कामिनीबाईंना भाजलंस ना, तुझ्या कर्माची शिक्षा तुला झालीच पाहिजे. चल उतार, उतार टोपात. तू जाई, ते जे म्हणतील ते ऐकायचं वचन दिलंय मी त्यांना. त्यांचा जीव वाचवण्यासाठी मला हे धाडस करावंच लागल. आता तूच मला वाचव. नंदी महाराज, मला आता निघायला हवं. ती बाई घरी आई बाबांची कसं वागेल, काय त्रास देईल, काही नेम नाही. मला लवकरात लवकर गावाला जाऊन अत्तर घेऊन घरी पोचायला हवं. मी निघते. देवी थांबा, तुम्ही एकट्याने जाऊ नका. जा, उकळत्या पाण्याचं चांगलीच अद्दल घडू दे तुला. आणि यावेळी तुला वाचवाय तुझी जगदंबा बी नाहीत.
काय झालं? इथे फुलं कशी आली? हिला चांगलाच धडा शिकवणार होते मी, पण हिला काहीच नाही झालं. मला लवकरात लवकर गावाला जाऊन अत्तर घेऊन घरी पोचायला हवं. मी निघते. देवी थांबा, तुम्ही एकट्याने जाऊ नका, मीही तुमच्या सोबत येतो. चला. नंदी महाराज, माझ्या आईचा जीव धोक्यात आहे. मला योग विद्येच्या मदतीनं तिला वाचवायला हवं. असुर सम्राज्ञी, त्या गुप्त मंदिराच्या मार्गाचं हे भूमिचित्र आपल्या हाती लागले खरं, पण प्राचीन असुर लिपीमध्ये इथे काय लिहिलंय काहीच कळत नाही. आतापर्यंत केवळ हे वाचता आलंय. ज्या क्षणी राजा उत्तर दिशा करील लुप्त, त्या प्रहरी प्रकट होईल मंदिर जे आहे गुप्त. याचा अर्थ काय? राजा म्हणजे आम्ही, पण उत्तर दिशा लुप्त करेल म्हणजे काय? काही कळत नाहीये. शिवाय सम्राज्ञी, या भूमिचित्रावरची अनेक ठिकाणं आता अस्तित्वातच नाहीयेत. म्हणजे बघा, ही इथली प्राचीन नदी आता स्वतःच लुप्त झालीये. या 2 पर्वतांमध्ये एक सेतू होता, जो आम्ही स्वतः तोडला त्या मनुष्याला उपद्रव देण्यासाठी. आणि इथे या असुर नरेश, आज कितीतरी दिवसांनी आपल्याला असा एकत्र वेळ मिळतो. खरंय सम्राज्ञी, आम्हालाही तुमच्या सहवासात इतक्या दिवसांनी खूप आनंद मिळतोय. एक नवं ध्येय गाठताना आपण आमच्या साथीला आहात, आणि आपली ही साथ आपल्या इतकीच सुंदर आहे, लोभस आहे. कोणत्याही पत्नीला आपल्या पतीबरोबरचे प्रेमाचे क्षण आणि त्याची मिळालेली साथ ही अत्यंत मोलाची असते. सम्राज्ञी, आमचाही तसाच प्रयत्न असतो. आणखी एक गोष्ट, शुंभा, आम्हाला तुळजाशी विवाह करून तिला राणी बनवून इथे आणायचं आहे, ते केवळ असुर कुळाच्या उद्धारासाठी. आमचं तिच्यावर प्रेम नाही, आम्हाला तिच्याबद्दल आसक्ती नाही. आम्हाला तिला प्राप्त करून केवळ वठणीवर आणायचं आहे. तिला आमच्या पायाची दासी बनवून आम्हाला आमचं श्रेष्ठत्व त्रैलोक्याला दाखवून द्यायचं, इतकंच. आमचं प्रेम केवळ आपल्यावर आहे, आणि तुळजा इथे आली म्हणून आपलं स्थान हलणार नाही, ते अबाधित राहील. आमच्या प्रेमावर, आमच्या शब्दावर आपला विश्वास आहे ना? असुर नरेश,
आपण केवळ आमचे आहात. आपल्याला अजून कोणाशी वाटून घेणं आम्हाला अजिबात मान्य नाही. आम्ही असुर कुळाच्या कन्या आणि शुंभ निशुंभ यांची बहीण असल्यापासून काहीही वाटून घेतलेलं नाही. मात्र आपल्या प्रत्येक ध्येयामध्ये एक पत्नी म्हणून आपल्या पाठीशी उभं राहणं हे आमचं कर्तव्य समजतो. आणि आपल्या या स्पष्टीकरणामुळे आपल्यावरचं प्रेम आणि आदर दोन्हीही वाढलाय. या भूमिचित्रातील त्या गुप्त मंदिराचा ठाव ठिकाणा लागल्याशिवाय आता माघार घ्यायची नाही. शुंभा, हेच हवंय तुझ्याकडून. कामिनीबाई, अहो अहो ऐका तरी, ऐक. काय बी ऐकायचं नाही मालक. तुमच्या बायकोनं मला भाजलं आणि तुम्ही फक्त बघत बसला. शिक्षा बी झाली नाही तिला. अहो तुमच्या समोर टोपात उतरवलं होतं तिला. आता तिला काही झालंच नाही, त्याला मी तरी काय करणार? तिनंच काय तर लबाडी केली असणार. ले पोचलेली बाय हाय ती. तुम्ही समजाने फसवलंय मला. जावा. ही तर कशी आली? हिला तर मी मुद्दाम लांब पाठवून दिलं होतं. म्हणजे हिनंच काहीतरी केलं असणार. काय ग, तू परत कशी आलीस? मी तुला शेजारच्या गावात अत्तर आणाय घालवलं होतं ना? आणलं नसशीलच. बघितलं मालक, कसं मुद्दाम करतात दोघी. ही तुमची पोरगी माझा एका शब्दानं ऐकत नाही. आणि ही तुमची बायको, ही तर मला भाजून टाकाय निघाली होती. दोघी मुद्दाम त्रास देतात मला. मी तर राहू नये असंच वाटतं यांना. जगदंबा, तू अत्तर आणलं नाहीस का? ऐकत नाहीस तू? अहो कशाला आणल ती? माझी काही किंमतच नाही दोघीसनी. म्हणून मी तुम्हाला म्हणलं होतं घरी न ग यायला. तुम्ही हट केला म्हणून आली मी. आणलंय मी अत्तर. तू एवढ्या लवकर शेजारच्या गावात अत्तर कशी घेऊन आलीस? मी धावत गेले होते. धावत? एवढ्या ना? तरी बी एवढ्या लवकर कशी काय पोहोचलीस? कामिनीबाई, अहो ती धावत गेली असेल, मध्ये पडली झडली असेल, आपल्याला काय करायचंय? आपलं काम झालं ना, बस. ए गंगाई, तू काय आमच्या थोबाडाकडे बघत उभी? कामिनीबाईंना जेवायला लवकर लागतं माहित आहे ना व? चल जेवायची तयारी कराय घे. पटपट हात उचल, चल पटपट. तुझी समधी नाटकं कळतात मला. तूच तुझ्या आईला वाचवलंस नव. मी तुला मुद्दाम लांब घालवलं तरी बी तू जादू केलीस. तुला काय वाटलं तुझ्या शक्तीनं समजा ठीक करशील?